टाईट बसतो थोडंसं. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होतो पूर्ण एकदा डिटेलमध्ये सांगा. नमस्कार, मी छाया खलाने चाळीसगावहून आलेली आहे. मला कोरोनाच्या आधीपासून म्हणजे 5-6 वर्षापासून झोपलं की उजव्या साईडला मान टेकलं की चक्कर यायची, पूर्ण घर गोल फिरायचं, मळमळ व्हायची. म्हणून मी 5-6 वर्षापासून आहे ना एकाच साईडला झोपत होते. पण आमचे रिलेटिव्ह आहेत चेतना खलाने, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की चेतन सर आहेत, ते थेरपी देतात आपल्याला की चांगला फरक पडतो असं तसं. मी तर काही ऐकलं नाही, पण मला परत जास्त त्रास व्हायला लागला. होमिओपॅथी गोळ्यांचा मला BP वाढायला लागला, सूज यायला लागली. मग मी ते सगळं सोडलं आणि मग चेतन सरांकडे आम्ही आलो. तर पहिल्या महिन्याला घेतली थेरपी. पहिल्या महिन्याला खूप त्रास झाला मला, चक्कर आली आणि मग दुसऱ्या महिन्याला मला व्यवस्थित फरक पडलेला आहे. आणि मुळात म्हणजे माझे ते चक्कर दुसऱ्या महिन्याला म्हणजे मला वाटतच नाही की मला चक्कर येत होते असं. म्हणून मला या थेरपीचा खूप खूप फरक पडलेला आहे आणि खूप आनंद पण झाला मला त्या थेरपी. तुम्ही आतापर्यंत दुसऱ्या दवाखान्यात किती खर्च केला असेल एका अंदाजे? खूप नरेंद्र हॉस्पिटलचे नाव नका सांगू, जनरली किती खर्च झाला असेल? 5-6 डॉक्टर केलेले आहेत मी आणि ऑनली म्हणजे एकाच डॉक्टरचा मला फरक वाटायचा. पण शेवटी त्या डॉक्टरांच्या पण गोळ्यांची मला सूज यायला लागली, काही BPचा त्रास व्हायला लागला. मग ते पण सोडलं. शेवटी सरांकडे आली, सरांनी ट्रीटमेंट दिली मला. आता 3 महिने झाले. 3 महिन्यात मला खूप फरक पडलेला आहे. आता 1 महिन्यात क्लिअर होऊन जाईल. 100 मध्ये समजा तुम्हाला किती गुण वाटतोय? 70-80% फरक पडलेला. ते पुढच्या 1 महिन्यात मला पूर्णच फरक पडेल असं मला वाटतं. आणि काही अदर मेडिसिन तुमच्या चालू आहेत? नाही, बंदच केल्या. सगळ्या मेडिसिन बंद केल्या. दुखलं तरी नाही घ्यायचं, रेस्ट करून घ्यायचं बस. आणि ते बाकी डॉक्टर तुम्हाला काय सांगायचे, काय प्रॉब्लेम आहे समजा? बाकी डॉक्टर नाही, काय एक्सरे करा, या गोळ्या घ्या, 8 दिवसात गोळ्या घ्या, 6 दिवसांनी या, बस. मग तेच चालायचं. परत 2 महिने त्या गोळ्यांचा असर व्हायचा, पण लगेच 2 महिन्यांनी परत त्रास सुरू व्हायचा. असं आता काही नाही. आता कुठलीच गोळी नाही घेत नाही. आता नको त्या गोळ्या मला. थँक्यू. तुम्हाला लवकर एकदम सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. चालेल. थँक्यू. धन्यवाद. बरोबर.